सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये BLO, SIR काम करणारे आणि सहाय्यक यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, मोठी खुशखबर आहे। ती म्हणजे BLO शिक्षकांचे निलंबन रद्द करा, अन्यथा बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। 18 जुलै वर्धा येथील ही बातमी आहे। विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रमांतर्गत BLO म्हणून नियुक्त महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळा वर्धा येथील सहाय्यक शिक्षक गजानन माहुरे, यशवंत विद्यालय शेलू येथील सहाय्यक शिक्षक धनश्री राऊत, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल सिंधी मेघे वर्धा येथील प्रयोगशाळा परिचारक सुनील कोंडलकर यांचे निलंबन करण्यात आले आहे। ते मागे घ्यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मतदार यादी पुनर्परीक्षणाचे काम प्रत्यक्ष निवडणुकीचे काम नसताना BLO म्हणून नियुक्ती संदर्भात आवश्यक कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांचा क्रम जवळपास शेवटचा आहे। ज्या ठिकाणी शिक्षिका व्यतिरिक्त इतर कर्मचारी उपलब्ध नाही अशाच ठिकाणी शिक्षकांना BLO म्हणून नियुक्त देण्याबाबत सूचना आहेत। मात्र वर्धा जिल्ह्यात शिक्षकांच्याच सेवा मोठ्या प्रमाणात अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। धनश्री राऊत, गजानन माहुरे, सुनील कोंडलकर आपले काम करत असताना त्यांच्या वास्तव अडचणी व आजारपण लक्षात न घेता त्यांना निलंबित करणे आवाजवी व अनाकलनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। अशा प्रकारे कोणाचे निलंबन न कोणत्याही प्रकारे कठोर कारवाईमुळे तणावग्रस्त होऊन मुंबई महानगरात घडलेल्या आत्महत्यासारख्या घटना घडू शकतात याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे। या सर्व बाबींचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व BLO सह बेमुदत उपोषण करण्याचा व कोविडच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून दिलेला पुरस्कार परत करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेचे धनराज कावटे, मुकेश इंगोले, दत्तात्रय राऊळकर, मनीष मारोडकर, अविनाश धात्रक, संतोष महाजन सह मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।